28 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे का? कारण मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय. 28 ऑगस्ट पर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण करा, नाहीतर 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलन सुरू होईल. पण दुसऱ्या बाजूला सरकारचा मोठा दावा आहे की आंदोलनाची गरज पडणार नाही, सरकार सकारात्मक आहे आणि काम वेगाने सुरू आहे. मग प्रश्न एकच आहे, सरकार खरंच मागण्या पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे की पुन्हा महाराष्ट्रात आरक्षणाचा संघर्ष पेटणार आहे? याच सगळ्याबाबत आता आपण चर्चा करूया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. मनोज जारंगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारकडूनही तातडीने प्रतिक्रिया आली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांमुळे पुन्हा आंदोलन करायची वेळ येणार नाही. पण मनोज जारंगे पाटील यांचं म्हणणं सुद्धा स्पष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे, सरकारने अनेक आश्वासनं दिली, बैठकी झाल्या, निर्णयही जाहीर झाले, पण अजून अनेक मागण्या प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे 28 ऑगस्ट ही सरकारसाठी अंतिम मुदत आहे. जर त्यानंतरही प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलन सुरू होईल. जारंगेंच्या या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारचा दावा वेगळाच आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, सरकार फक्त आश्वासनं देत नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा करत आहे. त्यांच्या मते मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीने मोठ्या प्रमाणात काम केलंय. इतिहासातील नोंदी तपासून तब्बल 58 लाख कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आहेत. हे काम अजूनही सुरू आहे आणि इतकंच नाही तर शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे. म्हणजेच सरकारच्या मते प्रक्रिया थांबलेली नाही, उलट आणखीन वेगाने सुरू आहे. विखे पाटील यांनी आणखीन एक महत्त्वाचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकार कुठेही निर्णयांच्या अंमलबजावणीत कमी पडलेलं नाही. जर काही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. त्यांनी असंही सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका याआधी कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी घेतली नव्हती. सरकार सकारात्मक आहे आणि समाजालाही न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच वेळेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील सरकारवर टीका सुद्धा केली. त्यांचं म्हणणं आहे, महाविकास आघाडीच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय रद्द झाल्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र सत्तांतरानंतर पुन्हा एकदा अनेक निर्णय घेण्यात आले आणि प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. सरकारचा दावा आहे की आज दिसत असलेली प्रगती ही गेल्या काही वर्षात घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांमुळे शक्य झाली. तर इथे एक मोठा प्रश्न कायमच राहतो, जर सरकारच्या म्हणण्यानुसार इतकं मोठं काम झालं असेल तर मनोज जारंगे पाटील पुन्हा आंदोलनाचा इशारा का देतायत? याचं कारण म्हणजे जारंगेचा भर केवळ नोंदी शोधण्यावर नाही तर त्या नोंदींचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत किती वेगाने पोहोचतो यावर आहे. यापूर्वी सरकारने 58 लाख अधिक नोंदी आणि लाखो प्रमाणपत्र यांच्या प्रक्रियेचा उल्लेख केला होता. मात्र जारंगे यांनी प्रशासनाने प्रमाणपत्र वाटपाची गती वाढवावी आणि उर्वरित मागण्यांवर स्पष्ट निर्णय द्यावा अशी भूमिका घेतली. आता 28 ऑगस्ट पर्यंत सरकार कोणते निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष लागलंय. जर मागण्या पूर्ण झाल्या तर आंदोलन टळू शकतं, पण जर चर्चेतून तोडगा निघाला नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या राजकारणाला हादरा देऊ शकतो. सरकार म्हणताय काम सुरू आहे आणि आंदोलनाची गरज नाही, तर मनोज जारंगे पाटील म्हणतायत वेळ संपत आली आहे आणि आता निर्णय हवाय. आता चेंडू पूर्णपणे सरकारच्या कोर्टात आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट पर्यंत काय घडतं आणि 29 ऑगस्टला महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकार वेळेत निर्णय घेईल की पुन्हा एकदा आंदोलन सुरू होईल? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा.